नमस्कार मित्रहो, आपण हवामानशास्त्राच्या विविध व्याख्या या ठिकाणी अभ्यासत आहोत। मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राची ऑस्टिन मिलर आणि कोपेन आणि डिलॉग यांनी तयार केलेल्या व्याख्येचा या ठिकाणी आपण विचार करत होतो। मित्रहो, ऑस्टिन मिलरच्या म्हणण्यानुसार किंवा ऑस्टिन मिलरने जी काही व्याख्या या ठिकाणी मांडली हवामानशास्त्राची ती की पृथ्वीच्या हवेच्या स्थितीचा पृथ्वीवरील दीर्घ कालावधीचा निरीक्षणाद्वारे जो काही हवेच्या स्थितीचा अभ्यास केला जातो व त्याची कारण मीमांसा ज्या शास्त्रामध्ये केली जाते त्याला हवामानशास्त्र असं म्हटलं जातं, असं ऑस्टिन मिलर यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं। त्यानंतर कोपेन आणि डिलॉग यांच्या मतानुसार जर आपण बघितलं तर हवामान, त्याची विविध अंगे, त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक व त्यांचे वितरण स्पष्ट करणारे व त्यांचे प्रादेशिक वितरण स्पष्ट करणारे जे काही शास्त्र आहे त्या शास्त्राला हवामानशास्त्र असं या ठिकाणी म्हटलं जातं। म्हणजे अशा पद्धतीने मित्रहो, या ठिकाणी कोपेन आणि डिलॉग आणि ऑस्टिन मिलर यांची व्याख्या आपण मागील तासामध्ये बघितल्या होत्या। त्यानंतर ज्या शास्त्रज्ञाची आज आपल्याला व्याख्या बघायची आहे ती म्हणजे क्रिचफिल्ड नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, या क्रिचफिल्ड नावाच्या शास्त्रज्ञानुसार हवामान शास्त्रज्ञानुसार बघूया की यांनी हवामानशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे। क्रिचफिल्ड यांच्यानुसार आपण बघूया की हवामानशास्त्राची व्याख्या त्यांनी कशा पद्धतीने बनवलेली आहे किंवा त्यांच्या मतानुसार हवामानशास्त्र म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल। हवामानशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करणे, हवामानशास्त्राचे काही स्वरूप आहे ते स्पष्ट करणे व त्याचे विश्लेषण करून हवामानाच्या भिन्नतेची कारणे कोणती, हवामानाच्या भिन्नतेची कारणे कोणती आणि त्या भिन्नतेशी मानवी जीवन कसे निगडीत आहे याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं क्रिचफिल्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा, आता क्रिचफिल्ड नुसार जर आपण बघितलं तर की क्रिचफिल्ड नुसार जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं दिसतं की क्रिचफिल्डचे काय म्हणणं आहे की हवामानाचे स्वरूप स्पष्ट करणे, हवामानाचे जे काही स्वरूप आहे हे स्पष्ट करून हवामानाचे स्वरूप स्पष्ट करून त्याचे विश्लेषण करून त्याचे काय करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे। विश्लेषण करून हवामानाच्या भिन्नतेची कारणे कोणती, हवामानाच्या भिन्नतेची कारणे कोणती आहे आणि भिन्नतेशी मानवी जीवन कसे निगडीत आहे, भिन्नतेशी मानवी जीवन कसे निगडीत आहे याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। यामध्ये आपल्याला एक दिसेल मात्र की स्पष्ट
की अगोदरच्या दोन्ही व्याख्यांमध्ये, अगोदरच्या जेव्हा 3-4 व्याख्या आपण बघितल्या त्या व्याख्यांमध्ये आणि या व्याख्यांमध्ये फरक आहे. तो फरक असा आहे की दोन्ही व्याख्यांमध्ये हवामानातील किंवा पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचाच विचार त्या ठिकाणी केला गेला. मात्र यामध्ये मानव या घटकाचा देखील विचार केला गेलेला आहे. म्हणजे हा फरक आपल्याला या अगोदरच्या 4 व्याख्या आणि आता जी काही मांडलेली क्रिचफिल्ड यांची एक व्याख्या आहे, या व्याख्येमध्ये आपल्याला तो फरक या ठिकाणी दिसून येतो. मित्रहो, क्रिचफिल्डच्या नुसार जर आपण बघितलं की हवामानाचे स्वरूप स्पष्ट करायचं आणि त्याचं विश्लेषण करायचं. बघा, आता मी उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतोय की हवामानाचं स्वरूप, एखाद्या प्रदेशातील हवामानाचं स्वरूप कसं आहे. या ठिकाणी आपण बघितलं की उदाहरण तेच घेऊया, मोसमी स्वरूपाचं हवामान आहे. हे स्पष्ट केलं, त्याचं विश्लेषण केलं की मोसमी स्वरूपाचं का, तर या ठिकाणी विशिष्ट कालावधीनुसार ऋतूंमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. याचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलं. हवामान भिन्नतेची कारण काय आहे, म्हणजे इतर प्रदेशामध्ये असणारं हवामान आणि मोसमी हवामान यांच्यामध्ये जी काही भिन्नता निर्माण झालेली आहे त्याची कारण काय आहे, की इथं अशाच प्रकारचं हवामान का निर्माण झालेलं आहे. मग तो जे प्रवाह असेल, त्यानंतर भारतामध्ये निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे असतील किंवा भारताला मिळालेला द्विकल्पीय भाग असेल, या सगळ्याचा परिणाम, ही सगळी कारणं ही मोसमी हवामान निर्माण करण्याची आहे किंवा मोसमी हवामान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याची आहे. आणि म्हणून मित्रहो, ही जर त्यांची कारणं आहे, मग या भिन्नतेशी मानवी जीवन कसे निगडीत आहे. या भिन्नतेशी मानवी जीवन कसे निगडीत आहे, मग आपण पाहतो की ही जी काही भिन्नता आहे, या भिन्नतेचा, मोसमी हवामानाचा परिणाम हा येथील मानवावर झालेला आहे. मग किती जीवन कसे निगडीत, मग या ठिकाणी असणारे कृषी प्रधान संस्कृती, विशिष्ट हंगामामध्ये विशिष्ट प्रकारचे पिकं घेण्याची पद्धती, त्यांची कार्य करण्याची पद्धती, अशा पद्धतीनं प्रामुख्यानं या ठिकाणी भारतामध्ये जे काही आपण म्हणतो ना की भारतामध्ये जी काही कृषीप्रधान संस्कृती आहे, या कृषीप्रधान संस्कृतीच्या मुळाशीच हे मोसमी प्रकारचं हवामान आहे. कारण इथे जी काही कृषीप्रधान संस्कृती निर्माण झालेली आहे, कारण विशिष्ट कालावधीमध्ये या ठिकाणी पाऊस येतो, विशिष्ट कालावधीमध्ये या ठिकाणी पिकांच्या काढणीचा काळ निर्माण होतो, विशिष्ट कालावधीमध्ये या ठिकाणी कृषीयोग्य जी काही जमीन आहे त्या जमिनीला तापण्यासाठी वेळ मिळतो. म्हणजेच जे काही कीटक वगैरे त्या ठिकाणी आहेत जमिनीमध्ये निर्माण झालेले, त्यांचा नाश या ठिकाणी होतो. म्हणजे त्यामुळं या प्रदेशामध्ये अधिक चांगल्या प्रकारची शेती करता येते. म्हणून इथं कृषी प्रधान संस्कृती निर्माण झालेली आहे. म्हणजेच भिन्नतेशी मानवी जीवन हे कसे निगडीत आहे, तर अशा पद्धतीनं ही जी काही भिन्नता निर्माण झालेली आहे मोसमी हवामानाची, या भिन्नतेशीच मानवी जीवन आधारलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं मित्रहो, क्रिचफिल्ड यांनी या ठिकाणी त्यांची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की हवामानाचं स्वरूप स्पष्ट केलं, त्यावर विश्लेषण केलं, भिन्नतेची कारणं आणि भिन्नतेच्या मानवी जीवनाशी म्हणजे मानवाच्या कार्यावर या हवामान भिन्नतेचा काय परिणाम झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं. आणि हे सगळं बघितलं म्हणजेच हवामानशास्त्र होय असं क्रिचफिल्ड यांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर मित्र दुसरी व्याख्या आहे ब्रेंट डी यांची. या शास्त्रज्ञानुसार हवामानशास्त्र म्हणजे काय, तर वायुभार, आर्द्रता व हवेचे तापमान यांचा अभ्यास करून त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय असं
ब्रंट डी यांच्या मते आहे. बघा, ब्रंट डी नावाचे जे काही शास्त्रज्ञ हवामान तज्ञ होते त्यांनी जी काही हवामानशास्त्राची व्याख्या सांगितली, ही हवामानशास्त्राची व्याख्या सांगत असताना त्यांनी हवामानातील घटकांचा विचार केलेला आहे. हवामानातील असणारे जे काही विविध घटक आहेत हवामानाचे किंवा हवेची जी काही अंगे आहेत यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी सांगितलं की आर्द्रता, वायुभार व हवेचे तापमान यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा. यांचा अभ्यास आर्द्रता, वायुभार आणि तापमान यांचे अभ्यास करणार ज्या शास्त्रात केला जातो, तसेच यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यातील असणारा परस्पर संबंध, या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं ब्रंट डी नावाच्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी सांगितलं. त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. त्यांनी हवामानाचे आणि हवेचे विविध अंगे किंवा घटक विश्लेषण करून अगदी त्या घटकाचा विचार करून त्यांनी या ठिकाणी व्याख्या केली. त्यांनी सांगितलं की वायुभार, आर्द्रता आणि तापमान यांच्यामध्ये जो काही परस्पर संबंध आहे, यांच्यातील असणाऱ्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं त्यांना म्हणायचं आहे. बघा, आणि त्यांच्या निरीक्षणात देखील आलेलं होतं की वायुभार आणि तापमान यांचा संबंध आहे. तापमान वाढलं की त्या ठिकाणचं वायुभार कमी होतं आणि तापमान कमी झालं की त्या ठिकाणी वायुभार वाढतो. म्हणजे यांचा असणारा परस्पर संबंध यांचा अभ्यास करणारं शास्त्र. त्याचबरोबर आर्द्रतेचा जरी आपण या ठिकाणी विचार केला की तापमान वाढलं तर हवेतील आर्द्रता कमी होते, तापमान कमी झालं की हवेतील आर्द्रता ही वाढते. म्हणजे अशा पद्धतीने तापमान, आर्द्रता आणि वायुभार यांचा परस्परांशी असणारा संबंध ज्या शास्त्रामध्ये अभ्यासला जातो त्या शास्त्राला हवामानशास्त्र असं म्हणतात, असं ब्रंट डी यांच्या मते आहे. त्यानंतर गेफलर नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, गेफलर नावाच्या या शास्त्रज्ञानुसार हवामानशास्त्र म्हणजे काय, तर पृथ्वीवरील विविध प्रकारच्या हवामानाच्या वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. यांनी अतिशय सोपी अशी व्याख्या या ठिकाणी केली की हवामानशास्त्र म्हणजे काय, तर पृथ्वीवरील विविध हवामानाचा व त्याच्या वितरणाचा, पृथ्वीवरील विविध हवामान प्रकाराच्या वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं की पृथ्वीवरील विविध प्रकारच्या हवामानाच्या वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. आणि पृथ्वीवर आपण पाहतो की विविध प्रकारचे हवामानाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश, त्यानंतर उष्ण हवामानाचा प्रदेश, भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश, समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश, शीत हवामानाचा प्रदेश, म्हणजे असे विविध प्रकार, मोसमी हवामानाचा प्रदेश, अशा पद्धतीने विविध प्रकारचे हवामानाचे प्रकार हे पृथ्वीवर आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांचं झालेलं वितरण हे कशा पद्धतीचं आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं क्रिचफिल्ड नावाच्या या शास्त्रज्ञाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मित्रहो, याही तासामध्ये आपण हवामानशास्त्राच्या विविध व्याख्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.